पर्यटन नगरे मानवाच्या प्रयत्नशील धोरणामुळे सृष्टी सौंदर्याला धोका पोहोचत आहे. म्हणून जगामध्ये अशा ठिकाणांना संरक्षण दिले जाऊन त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही ठिकाणे पर्यटन केंद्रे म्हणून विकसित झालेली आहेत. उदाहरणार्थ अजिंठा, वेरूळ, दार्जिलिंग, मसुरी, उटी, महाबळेश्वर इत्यादी नगरे पर्यटन नगरे म्हणून विकसित झालेली आहेत. धार्मिक नगरे, ज्या नगरात धार्मिक कार्य पार पाडली जातात त्या नगराला धार्मिक नगरे असे म्हणतात. काही ठिकाणी धार्मिक दृष्टिकोनातून विकसित होत असतात. भारतामध्ये वाराणसी, पंढरपूर, तुळजापूर, शेगाव, हरिद्वार इत्यादी नगरे धार्मिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. याशिवाय जगामध्ये जेरुसलेम, मक्का, मदिना इत्यादी महत्त्वपूर्ण धार्मिक नगरे आहेत. मनोरंजन नगरे, विशेष गरजाच्या पूर्ततेसाठी मनोरंजनाचे कार्य पार पाडणारी जगामध्ये अनेक नगरे विकसित झालेली आहेत. मनोरंजनात्मक नगरामध्ये हॉटेल, दुकान, क्लब इत्यादी अनेक कार्य चालतात. खाणकाम नगरे, खनिज प्रधान क्षेत्रात अशी नगरे स्थापन होतात. याचा संबंध खनिजाचे उत्खनन, संग्रहण, वितरण इत्यादी कार्याशी असतो. यामध्ये अनेक लोकांचं वास्तव्य होतं आणि या ठिकाणी खाणकाम नगरं नावारूपाला येत असतात. जगामध्ये अनेक खाणकाम नगरे आहेत. त्यामध्ये कोलार, किंबर्ले, जोहान्सबर्ग, सिंगभूम इत्यादीचा समावेश होतो. निवासी नगरे, विशाल नगरातल्या लोकांना वस्तीची सुविधा देणे हा या नगराचा मुख्य उद्देश असतो. एखाद्या महत्त्वाच्या औद्योगिक राजधानीच्या शहराच्या आसपास अशा अनेक छोट्या मोठ्या वसाहती निर्माण होतात. त्यामध्ये दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, सेवा, सुविधा उपलब्ध होतात. विविध कार्य असलेल्या वस्त्या, जगामध्ये अशी अनेक नगरे आहेत की जेथे एकापेक्षा अनेक कार्य चालत असतात. त्यामुळे अशा नगरांना मिश्रित कार्य असलेल्या नगरांमध्ये समाविष्ट केले जाते. यामध्ये प्रामुख्याने एकापेक्षा अनेक कार्य चालत असतात. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये औद्योगिक कार्य, आर्थिक कार्य, वाहतूक कार्य अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्ये चालतात. म्हणून मुंबईला विविध कार्य शहर असे म्हटले जाते. अशाच प्रकारे विविध कार्याची शहरे दिल्ली, कलकत्ता, बंगळूर, लंडन, न्यूयॉर्क इत्यादी शहरांमध्ये अनेक कार्ये चालतात.